की अशामध्ये आपलं स्वागत आहे. तर हे पहा, मी आज तुम्हाला दाखवणार आहे गॅसची जी ही वरती चिमणीचे जे पाते असतात ना दोन्ही, ते हे मी काढले आहेत आणि बेसिंगमध्ये ठेवले आहेत. तर हे पहा किती घाण झाले आहेत, तेलकट नुसतं पहा. खूप असं तेलकट झालेले आहेत. तर हे पहा, इकडे पाणी उकळायला ठेवले गरम गरम. चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला, खळखळ उकळी येऊन द्यायची आणि ते पाणी टाकायचं याच्यामध्ये. गरम एकदम उकळी यायला असं पाणी गरम करायचं आणि हे पहा असं टाकायचं पाणी. नुसतं गरम उकळी आलेलं पाणी टाकायचं त्याच्यावर. ते सगळं तेलकट आपण भाजी वगैरे टाकतो ना, सगळं तेलकटपणा सगळं खेचून घेतं ते. आणि मग त्याच्यामुळे हे सगळं नुसतं तेलकट होऊन बसतं. खूप चिकट वगैरे तेलकट होतं. आणि याच्यासाठी दुसरा कुठला कपडा वगैरे, साबण किंवा काय घासायला घेतो ना, ते टाकूनच द्यायला लागतं, कारण खूप चिकटच ते पूर्ण होऊन जातं. त्यासाठी मी आता हे घेतलं आहे. हे नंतर हे फेकूनच द्यायला लागते घासणे. खूप चिकट होऊन जाते हे. तर अगोदर नुसतं गरम पाणी ओतायचं आहे आणि नंतर मग आपल्याला थोडंसं हलक्या हाताने याने पंचने असं साफ करून घ्यायचे आपल्याला साबणाने. अगोदर नुसतं गरम पाणी ओतत राहायचं, त्याच्याने सगळा तेलकटपणा जातो निघून पूर्ण. हे पहा किती हे तेलकट झालेलं आहे. हे पहा खालची साईड होती आतली, खूपच तेलकट झालं आहे ते. हे पहा असं पाणी ओतलं ना गरम सर्व वितळून जातं. तेलकट चिकटपणा होऊन बसतो तो, ते सर्व निघून जातं. पहा होते तेवढं गरम पाणी भरपूर टाकत राहायचं. मी तर 4-5 टोप टाकते. हे बघूले 2-4 तरी टाकते. ते पहा सगळं जात राहतं ते. तर हे पहा आता घेतली आहे मी भांड्याची साबण घेतली आहे. भांड्याची साबण घ्यायची भरपूर आणि असं पंचीच घ्यायचं, कारण तारीचा काथ्याने घ्यायचं, ते नाही तर गुंततो त्याच्यामध्ये. तर हे पहा आता असं नुसतं हलक्या हाताने चोळलं ना तरीसुद्धा ते निघतं. पहा किती तेलकट झालेलं आहे ना. तर पहा हे पहा नुसतं, कारण आपण गरम पाणी टाकले ना उकळलेलं, त्याच्यामुळं ते हे होऊन जातं लिक्विड. ते घट्ट झालेलं तेलकटपणा आहे ना, तो असं एकदम नरम होत होतो. आणि हे असं हलक्या हाताने तर थोडंसं आतमध्ये घाण होते ना, ते अशी थोडी आतमध्ये एकदा हे करायचं. त्या साईडने पण असंच करायचं आणि हे साईडने पण असंच करायचं. हे पहा लगेच निघतं. नंतर गरम पाणी ठेवलं तिकडं. अगोदर 2 टोप दोन्ही ह्याच्या ओतलेत मी गरम पाण्याने. हे पहा अगोदर 2 टोप भरून ओतले होते, हा एक आणि तो एक. आणि आता ते साबणाने स्वच्छ घासून, त्याने घासून आता हे मग नंतर ह्या गरम पाण्याने धुवायचं आहे. तर चला मी ते चांगलं स्वच्छ घासून घेते. तर हे पहा अशा प्रकारे आता घासून काढले आपलं विम बार साबणीचं. ह्या घासणीने घासून काढले. तर आता चला गरम पाणी इकडं उकळी आले पाण्याला, त्या पाण्याने परत आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. परत तेलकटपणा असतोच ना त्याला खूप, तो परत आता आपण व्यवस्थित हे करूया. प्रत्येक महिन्यातनं एकदा करायचं साफ. प्रत्येक महिन्याला जर तुम्ही साफ केलं तर जास्त तकलीफ नाही होत घासायला, लगेच होते 10-15 मिनटामध्ये घासून. नाहीतर मग खूप, मला सुरुवातीला माहीत नव्हतं एवढं.
सुरुवातीला मी 3 महिन्यांनी साफ केली तर मला 1 तास लागला. इतकी तेलकट झालेली, भयंकर तेलकट झालेले ते दोन्ही पण चिमणीचं पाते. खूप म्हणजे खूप तेलकट झाले होते तर मला खूप चिकट असायचं. खूप टाईम लागला होता, 1 तास लागला होता मला. तर असं महिन्यातनं एकदा करत जा साफ, तर 15 मिनटात होऊन जातं आपलं. हे पहा आता शेवटचे ते 2 टोप ठेवले होते भरलेले, ते पूर्णपणे आता मी संपवलेत. पहा पूर्णपणे संपवले, आता बस झाले. तर हे अशा प्रकारे आता हे का छान असं सुकू द्यायच्या हवेला किंवा उन्हात. आता काय पावसाळा आहे, आता पावसाळा असल्यामुळं काय करणार मी, एक कॉटनचा कपडा घेणार आणि त्याच्यावर नेऊन ठेवते हॉलमध्ये आणि फॅन लावते फास्ट. उन्हाळा जर असेल ना तर पुसायची वगैरे काहीच गरज नाही लागत. खिडकीमध्ये मी ठेवून देत असते, उन्हामध्ये मस्त खडंग सुकून निघतात. पण आता पावसाळा असल्यामुळे आहे ना, जरा थोडंसं पुसून वगैरे घेते म्हणजे पटकन सुकतील. असं थोडंसं पुसून घेते स्वच्छ, म्हणजे लवकर त्यातलं पाणी ठेवायला. असं उभे करून ठेवायचं शक्यतो असं उभं करून ठेवलं ना त्यामुळे ते होलात ना इकडनं जे पाणी असतं ना ते येतं. तर असं ठेवायचं फॅन खाली ठेवून द्यायचं. असं उभं करून ठेवलं आहे मी आता टिकवायला आणि फॅन लावला आहे फास्ट. हे ह्याच्यामध्ये जे पाणी असतं ना अटकलेलं, खाली होल येत ना त्याला, त्यातनं येतं. आणि सगळं सुकलं ना मग लावून टाकायचं. कशा स्वच्छ निघल्या तर एकदम. तर नीट दिसतात का नाही, स्वच्छ एकदम चकाचक नवीन सारखे एकदम. तर खूप सोपी पद्धत आहे. बाहेर 300 रुपये काहीतरी, आपण जर साफ करायला बोलवलं तर 300-500 रुपये असे घेतात आपल्याकडनं. साफ करून घ्यायचं. तर घरच्या घरी साफ करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना. आणि कशी वाटली गॅसची चिमणीचं ब्लेड साफ करायची व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.